दंडवत हो। आचाराचं जे सहाय्य प्रकरण सांगितलेलं आहे, ज्यामध्ये 101 पासून आपण वचनं घेतलेली आहेत, 102, 103 आणि आजच्या सत्रामध्ये शेवटचं जे 104 क्रमांकाचं वचन आहे ते आपण श्रवण करणार आहोत। आजचं हे आपलं समारोपीय चौथं सत्र आपण या ठिकाणी घेत आहोत। कालच्या सत्रातलं जे वचन आहे ते आहे, स्वामी सांगतात की धर्माची या चाडा रायाची राणी कान येवरी पडते आकाश धरिजे। म्हणजे धर्माची जर का आवड असेल, चाड असेल, तर कुठलाही जीव कुठल्याही टोकाचं जे साध्य आहे ते प्राप्त करू शकतो। ज्या गोष्टी आपल्याला कठीण वाटतात, मुळात त्या कठीणच असतात, परंतु त्याच्यामध्ये जर का आपली आवड आपण मिश्रित केली, मिसळली त्याच्यामध्ये, तर ते कुठलंही कठीण कार्य जे असताना ते सोपं होतं। आणि एखादं ते कार्य तुम्हाला जर का प्राप्त झालं, करता आलं, तर ते तुम्हाला आधीपेक्षा ते खूप जे कठीण वाटत होतं ते एकदम सोपं वाटायला लागतं। आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं आहे की धर्माची चाड असली पाहिजे। रामाईसा म्हणतात मला इथे थांबायचं, पण स्वामी म्हणतात की आम्ही काही कोणाला इथे थांबू देत नाही। वशिष्ठ देव त्यांच्याबद्दल जेव्हा सांगतात की हे निकी संभावनिके आहेत, श्रेष्ठ आहेत, तेव्हा स्वामी सांगतात की त्यांना धर्माच्या बाबतीमध्ये अजिबात आवड नाही, आणि ती आवड नसल्यामुळे आम्हाला त्यांना इथे ठेवता येणार नाही। म्हणजे आपण कुठेही काही कार्य जेव्हा करायला घेतो तेव्हा नुसतंच ते कार्य आपल्याला येतं म्हणून ते करायचं नसतं, तर त्याच्यामध्ये ती आवडीपूर्वक ते कार्य आपल्याला पार पाडायचं असतं। तुमची जर का आवड त्याच्यामध्ये तुम्ही घेतली तर ते कार्य उत्तम अशा प्रकारचं होत असतं। बाईसा स्वामींसाठी पदार्थ बनवतात, आपणही तसेच पदार्थ बनवतो, परंतु बाईसांच्या पदार्थ बनवण्यामागे विशेष आवडी आहे, त्याच्यामुळे ते पदार्थ उत्तम प्रकारचे होतात। आपण सुद्धा तेच पदार्थ बनवतो, त्याच्यात 2 अजून काही वस्तू जास्तही टाकत असू, परंतु तशी चव येणार नाही। किंवा मार्गामध्ये एखाद्या वेळेस पदार्थ बनवले जातात आणि तेच पदार्थ आपल्या घरी बनतात, आत्ताची गोष्ट सांप्रदायात आहे, तेव्हा पण आपल्याला बघायला मिळतं की मार्गातल्या पदार्थांना जी चव आहे ती या पदार्थांना, इथल्या आपण जे बनवतो त्या पदार्थांना ती चव नाही। कशासाठी नाही आहे? कारण की त्याच्यामध्ये जी काही आवड आहे, तुम्ही जे रोजचा स्वयंपाक करता ते कसं करता, तुम्हाला ते करायचंच आहे, म्हणजे माझं ते कर्तव्य आहे म्हणून ते करायचं आहे, नाही केलं तर दुसरं कोण करेल, अशा पद्धतीने आपण ते करत असतो। परंतु मार्गामध्ये तसं नाही, मार्गामध्ये ती जी काही सेवा दिलेली आहे त्या सेवेच्या महत्त्व जाणून ते क्रिया केल्या जाते। मग कुठली क्रिया असो ती सेवा म्हणून ते केल्या जात असतं, आणि म्हणून त्याच्यामध्ये आवड असते, भल्याची चाड असते। जेव्हा सारंग आमचे जानू उपाध्याय स्वामींना भेटलेले आहेत आणि त्यावेळेला बाईसा ते निघायच्या वेळेला बाईसा प्रसाद देत आहेत तांबूळाचा, आणि त्यावेळी त्यांनी ते कपड्यामध्ये ते तांबूळाचा प्रसाद घेतात, त्यावेळेला तो प्रसाद घेताना त्यांच्यामध्ये ती आवड आहे बरं का। नुसतं स्वामींचा प्रसाद वाटप होतोय म्हणून तो खायचा आहे असं नाही, ते पदार्थ जो आहे तो प्रसाद म्हणून ते त्याकडे बघत आहेत, आणि तो प्रसाद म्हणून ते भोजन आता ते करणार आहेत। किंवा जो प्रसाद जो तांबूळाचा दिलेला आहे तो तांबूळाचा प्रसाद सुद्धा तो प्रसाद म्हणूनच ते घेणार आहेत। त्या पदार्थ खाण्यामागे किंवा तो प्रसाद खाण्यामागे विशेष आवडी त्यांची आहे, आणि म्हणून त्या प्रसादाचं जे कार्य आहे ते त्यांच्यामध्ये कार्यरूप होतं बरं का। जर का ते खाताना आपण म्हणतो ना की ते हा एवढं जेवतोपर्यंत त्याच्या अंगी लागत नाही का, कारण की पदार्थ खाताना ती आवड नाहीये। आवड असेल तर ते बरोबर कार्य करायला सुरुवात होते।
तशा पद्धतीने एखादा व्यक्ती खूप अभ्यास करतो पण मार्क मिळत नाही, एखादा कमी अभ्यास करतो आणि चांगले मार्क मिळतात, कारण की त्याच्या अभ्यासामध्ये ती आवड आहे. तर ती आवड तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये असावी लागेल. चांगले कार्य जेवढे तुम्ही आयुष्यामध्ये करता त्याच्यामध्ये ती आवड असावी लागते बरं का. तुम्ही निरूपणाला येतात म्हणजे आता आहे, आता त्यांनी सांगितलं या म्हणून आपण येत असू आणि आवड जर का नसेल तर लक्षात घ्या, आता एवढं विश्लेषण मी केलेलं आहे. इथे येण्याचा लाभ, मार्गात जाण्याचा लाभ असेल, एखाद्या सेवेचा लाभ असेल, एखाद्या क्रियेचा लाभ असेल, तर ते तेव्हाच तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा त्यामध्ये तुमची आवड असेल. आपण सगळे स्मरण करतो, पण स्मरण करण्याचं एक तुम्हाला सांगितलेलं आहे, 15 गाठ्या रोजच्या करायच्या. जेव्हा उपदेश दिला तेव्हा सांगून टाकलं. आणि आता आपण ते 15 गाठ्या मोजून मोजून करतो आहोत. त्याच्यामध्ये आवड चाड हा प्रकार अजिबात नाहीये बरं का. आपल्याला फक्त 15 गाठ्या रोजच्या पूर्ण करायच्या आहेत, एवढंच फक्त आपल्या डोक्यामध्ये बसलेलं आहे. तेवढं स्मरण जर का तुम्ही आवडीपूर्वक केलं तर ते स्मरण तुमच्यामध्ये कार्यरूप होईल. नामाचे 10 ठाय जे सांगितलेले आहेत ते आपल्या कार्यामध्ये कार्यरूप कधी होतील, जेव्हा तुम्ही ते आवडीपूर्वक त्याचं अनुपालन कराल. कुठलीही क्रिया आवडीपूर्वक कराल, त्याच्यामध्ये चाड असेल तर ती क्रिया आपल्यासाठी लाभदायक ठरत असते, नाहीतर मग काही त्याचा म्हणावा तसा उपयोग होणार नाही. सारंग पंडित जे काही स्वामींना उपहारासाठी, भोजनासाठी, आरोग्यासाठी बोलवत होते त्याच्यात त्यांची चाड नव्हती बरं का. 60 वेळा त्यांनी बोलवलं, म्हणजे 60 उपहार वाया गेले येण्यात, की 60 वेळा स्वामी त्यांच्याकडे गेले असते, परंतु ते भोजन आरोगणा देण्यामागे त्यांची आवड किंवा चाड नव्हती. त्यांना उलट भीती होती की जर का देवाला प्रसन्न नाही ठेवलं तर त्यांच्याकडनं आपल्याला जे मिळालेलं आहे ते परमेश्वर परत हिरावून घेतील. म्हणजे त्यांच्या क्रियेमध्ये भक्तीचा भाग नव्हता, तो भीतीचा भाग असल्यामुळे काय झालेलं आहे की त्या ठिकाणी त्यांचे ते क्रिया जी आहे, पदार्थ उत्तम आहेत पण क्रिया मात्र व्यर्थ गेलेली आहे, जे पाहिजे ते त्याच्यातनं मिळालेलं नाही. म्हणून स्वामी सांगतात धर्माची चाड होवावी, धर्माची चाड असली पाहिजे, ज्ञान श्रवणाची सुद्धा चाड असली पाहिजे बरं का. उगाचच ज्ञान होणार नाही, उगाचच मोक्ष होणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही, योग्यता अधिकार कणव उगाचच होणार नाही. आपण फक्त उपदेश घेतलेला आहे म्हणून आपल्याला योग्यता अधिकार होईल, मोक्ष होईल, देव भेटतील असं काहीही होणार नाहीये. ह्याच्यासाठी ज्या काही आवश्यक प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, कोणाला सांगितल्या? भट्टोबासांना पण स्वामींनी तेच सांगितलं, तो जेणे परी व्हावा तेणे परी होईल. उगाच तुम्ही इकडे तिकडे रडारड केली आणि देव होणार नाही. देव होण्याची जी काही परी सांगितलेली आहे त्या परीनेच तुम्हाला पुढे चालावं लागेल, त्याच पद्धतीने विधी करावे लागतील, तरच परमेश्वराची प्राप्ती त्याच्यामध्ये आहे, अन्यथा नाही. आणि म्हणून आपला वेळ जो आहे इकडे तिकडे वेळ व्यर्थ न घालता, जसं आता निरूपणाच्या आधी तुम्ही सगळे शांततेने स्मरण करत होतात है ना, कोणीही बोलत नव्हते एकमेकांशी, अशा प्रकारे आपल्याला आपला वेळ काय करायचा आहे, उपयोगी लावायचा आहे. आणि नंतर रेकॉर्डिंग ऐकणाऱ्या लोकांना लक्षात येईल की तुम्ही लोक बडबड करत होते म्हणून मी असं बोललो बरं का. कसं वेळ आपल्याला उपयोगी लावता आला पाहिजे, व्यर्थ नाही घालवता आला पाहिजे. कुठे तुम्ही इथून निरूपण स्थळातनं, प्रार्थना स्थळातनं बाहेर पडल्यानंतर तुम्ही काय अन्यवार्ता करता तो तुमचा भाग आहे, पण प्रार्थना स्थळी आल्यानंतर, निरूपण स्थळी आल्यानंतर मात्र आपल्याला अन्य वार्ता करायची नाही. आता हे तर देवानी सांगून खूपदा झालेलं आहे, देवाचा संदेश खूप वेळा तुमच्यापर्यंत पोहोचवून पण झालेला आहे, परंतु जोपर्यंत ते वचन पालनाची चाड निर्माण होणार नाही, आवड निर्माण होणार नाही, तोपर्यंत हे वचन पालन होत नाही. मी सगळीकडे फिरतो, या वचनाचं पालन कोणीही करत नाहीत बरं का. अन्य वार्ता अतिप्रमाणामध्ये होते. आणि म्हणून इथे स्वामींनी साधाईसांना, आजचं जे वचन आपण घेणार आहोत सहाय्य प्रकरणातील शेवटचं वचन म्हणजे 104 क्रमांकाचं आचाराचं वचन आहे. न भिया हो साधे हो तुम्हा हरी वाजत वारा येथुनी धरी जेल. जर का एखाद्या जीवाच्या ठिकाणी जर का चाड असेल तर त्याचं कार्य काय, किंवा परमेश्वर साह्य सांगितलं, अन्न पदार्थाविषयी सांगितलं,
संयोग वियोग साह्य उचित अनुचित पुरुषांचा भेटी किंवा वियोग हे जे काही सांगितलेलं आहे, किंवा शास्त्र का अपूर्व विधी येत ईश्वर परमेश्वराचं साह्य सांगितलेलं आहे, हे कुणाला प्राप्त होतं बरं? ना ज्याला चाड असेल त्याला. मग आता जर का चाड असेल तर एवढंच साह्य होतं का? किंवा अजून जर का चाड असती तर अजून काय होतं बरं? किंवा रामाईसांना चाड नाही आहे म्हणून त्यांना ठेवलं नाही, पण ज्यांना चाड आहे त्यांच्याविषयी ईश्वरी तोष कसा आहे बरं? न सांगतात की न भियाहो साधे हो, म्हणजे साधाईसांना देवाबद्दल काय आवड आहे हे आपल्याला कुठे कळतं? त्या लीळेमध्ये कळतं. गंगे बुडता साधा तारेले. आपण हे भजनामध्ये म्हणतो किंवा लीळा आपल्याला माहिती आहे, पण तुम्हाला बुडण्याचा अनुभव आहे का? काही बुडण्याचा अनुभव कोणाला आहे का? इथे नसणारच आहे, कारण की आपण थोडा जरी पाऊस आला तरी निरोपण कॅन्सल होऊन जातात. आता जे लोक नाही आले त्यांना विचारा का नाही आले, ते म्हणतात ते पाऊस खूप होता. हे जर का साधाईसानी म्हटलं असतं की नदीला पाणी खूप आहे, आपल्याला काही जायचं नाही, तर ती लीळा आपल्या लीळा चरित्रामध्ये आली नसती बरं का. साधाईसांना स्वामींनी जे काही तारलेलं आहे त्या संदर्भातली जी लीळा आहे ती लीळाच कशामुळे लीळा चरित्रामध्ये आली की साधाईसांमध्ये ती आवड होती, ती चाड होती, आणि म्हणून रात्रभर त्या झोपलेल्या नाहीये. तळमळ सुरू आहे, देवाच्या भेटीला जायचं आहे. सकाळी आईने सांगितलं तुला जायचं तर जा, मी काही येणार नाही. आणि मग साधाईसा निघाल्या आणि काळोख आहे, नदीचा तो उतार चुकलेले आहेत, खोल पाण्यामध्ये गेलेले आहेत, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की बुडायला लागल्या. आणि त्या वेळेला ते जे काही बुडणं आहे ना, आपल्याला फक्त बुडणं त्या लीळेतलं दिसलं, स्वामींनी तारलं ते पण दिसलं, स्वामींचं नाव त्यांनी घेतलं ते पण आपल्याला माहिती पडलं, परंतु ह्या सर्वामागे त्यांची जी काही आवड आहे ना, ही आवड आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्याचा विचार आपण केला नाही. आपल्याला वाटलं देवासाठी चाललेत आणि देवाचं नाव घेतलं म्हणून देवाने तारलं, परंतु देवानी पण का तारलं? कारण की आवड आहे. बरं, बुडालेच का? ना बुडण्यामागे सुद्धा आवडच आहे. जेव्हा बुडणं आहे त्याच्या मागे कुठल्याही प्रकारचा विचार नाहीये. जर का तुम्ही आवड नसेल ना तर तुम्ही खूप विचार करता, खूप कारणं सांगतात. आम्ही जर का कोणाला विचारलं की तुम्ही वचन का नाही पाठ करत, ते एवढं कारण सांगतात की मग सकाळी आमच्याकडे त्याच वेळेला पाणी येतं, मग ते हे असतं, मग ते असतं, मग ते असतं. मग आपण ती सर्व कारणं ऐकायची आणि लक्षात घ्यायचं की यांना पाठांतर करायचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी ती चाड नसेल, आवड नसेल तर तसं होणार नाही, म्हणजे ईश्वर क्रिया आपल्याकडनं होणार नाहीत. आणि म्हणून आवड असणं गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं की आपण कारण देऊन मोकळे झालो, समोरच्यांना कळालं देखील नाही की आपण काय खोटं कारण दिलं की काय वगैरे. मुळामध्ये हे कारण तुम्ही काही लोकांना सांगत असता, हे कारण तुमचं देवापर्यंत पोहोचत असतं, आणि देवाला माहिती आहे की खरं काय आणि खोटं काय आहे. आपण फसवतो समोरच्या माणसाला नाही, आपण फसवतो परमेश्वराला. विविध कारण आपण सांगत असतो, परंतु या ठिकाणी जर का आवड असेल तर तुमचे सगळे कारण तुम्ही स्वतःच बांधून बाजूला ठेवून द्याल. जरी म्हटलं का तुमची तब्येत चांगली नाही, काही हरकत नाही, तब्येत नाही चांगली तरी मी नेवाशाला जाणार, ह्याला म्हणतात कारण बांधून ठेवलं बाजूला. ताप धडधडीत डोळ्यामध्ये आलेला आहे. आपल्या कुणाच्या डोळ्यात ताप येतो का? असं ताप आल्या डोळे लाल झालेले आहेत, असं एवढा ताप तर आपल्याला कधी येत नाही, परंतु तेवढा ताप भट्टोबासांना आलेला आहे. स्वामी म्हणाले की नेवाशाला जाल का? हो. तुम्हाला ताप आहे? कोण म्हणाला ताप आहे? ताप वगैरे काही नाहीये. देवाशी खोटं बोलले, पण कुणासाठी खोटं बोलले? देवाला पण तेच उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे देवासाठी देवाकडे खोटं बोललेलं ते खोटं हा नसतं, कारण की त्यातला परमेश्वराचा मनोधर्म बाहुल्य भट्टोबास गोसाव्यांची प्रवृत्ती जाणती. म्हणजे स्वामींना आता काय उत्तर अपेक्षित आहे हे भट्टोबासांना कळालेलं आहे, म्हणून ते उत्तर खोटं नाहीये, ते बरोबरच आहे जे देवाला अपेक्षित आहे. आणि अजून एका पद्धतीने जर का बघितलं की हा जो ताप आहे, आता हे नवीन चिंतन आहे, आता बोलता बोलता सुचलं की जो ताप आहे
तो कोणासाठी आहे? भोगण्यासाठी आहे, किंवा तो शरीरासाठी ताप आहे, परंतु तो ताप सेवेसाठी मात्र नाही. आलं लक्षात? तो ताप शरीरासाठी आहे, तो ताप सेवेसाठी नाही आहे. म्हणून भट्टोबास बोलले की कोण म्हणाला ताप आहे? शरीराला ताप आहे पण सेवेला मात्र ताप नाही. लक्षात घ्या. आता तुम्हाला जर का ताप असेल, तुम्ही जेवता का? जेवत नाही. आपण कुठलंही काम करत नाही, चालत नाही, प्रवास करत नाही. काही काही लोक देव सुद्धा करत नाहीत बरं का, स्मरण करत नाही. ते म्हणे मी आजारी आहे. परंतु ह्या सगळा आजार कशासाठी? या कामासाठी म्हणा, प्रवासासाठी म्हणा. श्वास घ्यायला ताप असतो का? आता जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्ही कधी म्हणता का मी आजारी असल्यामुळे मी श्वास घेणार नाही? म्हणजे श्वास घेण्यासाठी आजार पण नाहीये, ताप नाहीये. तुम्ही त्या तापामध्येही श्वास घेऊ शकता. किती दुर्धर आजार झाला तरी त्याच्यामध्ये आपण श्वास घेतो. तसं तापामध्ये, आजारामध्ये श्वास जसा आपला थांबत नाही, तशी सेवा आपली थांबली नाही पाहिजे. आणि तेणे अर्थी आचार्य भट्टोबास जे आहेत ते म्हणतात ताप नाही, आणि त्या ताप नसला तरी त्यांच्यामध्ये ती त्या प्रकारची चाड आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला फक्त त्या लीळेत एवढंच बघायचं नाही, त्यांना ताप होता आणि ते नेवाशाला गेले. त्यांना ती चाड होती आणि म्हणून ते तापामध्ये नेवाशाला गेले. म्हणजे त्यांची आवड सुद्धा आपल्याला तिथे लक्षात घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून इथे साधाई सांना स्वामी का सांगतात? न भिया हो साधे हो. मुळातच स्वामी साधाई सांना हे सांगतातच का? म्हणजे लीळा त्याची येते, उत्तरार्ध लीळा आहे ती, ज्यामध्ये स्वामींनी ज्या आमच्या डोमेग्रामची लीळा आहे, साधाईसा आणि स्वामी त्या ठिकाणी आहेत. उत्तरार्ध 185 क्रमांकाची लीळा येते. मनुष्य बंधन श्रवणे भीता साधा अवैदा. मनुष्याला पुढे जाऊन बंधनं लागणार आहेत हे जेव्हा स्वामींनी सांगितलं, आणि त्यामुळे साधाईसा घाबरल्या. कारण की आपण देवाकडे कशासाठी आलोय? बंधनं लावण्यासाठी का सोडण्यासाठी? सोडण्यासाठी की नाही? मग इथे बंधनातनं आपल्याला मुक्त व्हायचं. स्वामी सांगतात की पुढे जाऊन तुम्हाला बंधनं लागणार आहेत. कोणाला? मनुष्यांना बंधनं लागणार आहेत. साधाईसा घाबरल्या की आम्हाला बंधनामध्ये अडकायचं नाही. आणि मग साधाईसांनी स्वामींकडे प्रश्न केला. साधा अभयदान, साधेला स्वामींनी अभयदान दिलेलं आहे. एकुदी गोसाव्यांसी अरुगणा झाल्यानंतर गोसावी उपरवाहिरी बीजे केले. स्वामींची आरोगणा झाली, स्वामी वरती माळ्यावर गेलेले आहेत. पटीशाळे पूर्विलेकडे खांबापासी डावेनी श्री करे मदळसा धरुनी पशिबाभिमुख उभे होते. आणि स्वामी वरती माळ्यावर गेल्यानंतर जे काही छत असतं, छताचं उभा जो काही खांब आहे, तो उभा खांब आणि आडवा खांब या दोन्ही खांबांच्या बाहेरच्या बाजूला जो भाग येतो त्याला असा एक काहीतरी आधार म्हणून काहीतरी मूर्ती वजा वगैरे कुठल्याही प्रकारची मूर्ती, हत्तीचा आकार असेल त्या मूर्तीला किंवा एखाद्या स्त्रीचा आकार असेल, अशा पद्धतीने ते लाकडामध्ये कोरलेली जी आकृती आहे ती आधार म्हणून त्याला लावल्या जाते. आधारच असते ते, परंतु ते थोडंसं खराब दिसू नये म्हणून त्याच्यावर काहीतरी नक्षीकाम केलेलं आहे, काहीतरी आकृती त्याच्यात आकारलेली आहे. त्याला मदळसा असं म्हणतात. स्वामींनी ते श्रीकराने धरून स्वामी त्या ठिकाणी उभे आहेत. आणि मग त्या ठिकाणी उभे असताना पासी साधे होती. साधाईचा तिथे समोरच उभ्या होत्या. गाई गोरा जोडी देखुनी सर्वज्ञ म्हणितले. आणि गुरा ढोरांना कोणीतरी घेऊन चाललेलं होतं आणि त्यांच्या नाकामध्ये काय असतं? व्यसन असते. आणि ते व्यसन असल्यामुळे काय होतं की ते मनुष्यांच्या ताब्यामध्ये राहतात ते प्राणी. एरवी त्यांना ताब्यात ठेवण्याचं दुसरं कुठलंही साधन नाही. आणि मग त्यांच्या ते नाकातनं ती दोरी घातलेली असते. आपल्या नाकात साधी धूळ जरी गेली तरी आपल्याला कसं तरी होतं की नाही, शिंक येते. कोण होते ते? ज्यांनी गुटिका तोंडात टाकून वर गेले आणि वादळ आलं,
विष्णू स्वामी खूप चमत्कार वगैरे करायचे ते. स्वामींनी त्यांचा चमत्कार सांगितला एकदा आणि वर उडत गेले. सगळ्यांना आश्चर्य झालं. सगळे त्यांचे पाया म्हणजे नमस्कार करायला लागले. आणि तेवढ्यात वादळ आलं आणि ती धूळ त्यांच्या नाकात गेली आणि त्यांना जोरात शिंका आली. शिंका आल्या आल्या तोंडातली जी गुटिका होती ती खाली पडली. त्याच्यामुळे ते उडत होते आणि जेवढा वेगाने वर प्रवास केला त्याच्या दुप्पट वेगाने खाली आले. परंतु नशीब स्वामी सांगतात पाण्यामध्ये पडले. विषय असा आहे की आपल्याला ते प्राणी आपण ताब्यामध्ये ठेवतो की नाही, गुरंढोरं वगैरे, त्यांच्या नाकात ती व्यसन घालतो आणि ते जर का उधळले वगैरे की ते व्यसन ओढून घेतो आपण, त्यांना त्रास होतो, ते जाग्यावर थांबतात वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला कल्पना करायला ठीक आहे किंवा बघायला पण ठीक आहे, ते प्राणी हाताळायला पण ठीक आहे. पण इथे स्वामींनी काहीतरी वेगळं सांगून टाकलं. स्वामींनी ते गुराढोरांची ती जोडी बघितलेली आहे, व्यसन घातलेली. स्वामी म्हणतात, साधे हो बळीआडे येती ते मानसा ते धरुनी नेती. बळीआडे येतील एका विशिष्ट वेळाने. काय होणार आहे की परकीयांचं आक्रमण होणार आहे आणि ते माणसांना काय करणार आहेत, धरुनी नेती, गुलाम म्हणून धरून नेणार आहेत. आणि नाकी सडे घालिती, नाकामध्ये सडे घालणार. आता कल्पना करा बरं, आपल्याला नाकामध्ये असं ते छिद्र करून त्याच्यातनं दोरी घातलेली आहे आणि कोणीतरी आपल्यावर नियंत्रण करत आहे. कसं असेल ते, म्हणजे अर्थातच गुलाम बनवून ठेवणार आहेत असं स्वामी सांगतात आणि साधाईसा घाबरतात. मुळामध्ये अजून स्वामींनी अजूनही त्याचे पाठभेद खाली दिलेले आहेत की स्वामी सांगतात की मग लोखंडाचा दोरू सारिती, लोखंडाचा दोर जे तार वगैरे असं काहीतरी किंवा त्याहीपेक्षा अजून, म्हणजे स्वामी सांगतात तेव्हा साधाईसा म्हणतात की काय ते माणसे नव्हती, म्हणजे ते धरू देतील, म्हणजे हे धरायला येतील बळीआडे आणि ते धरू देतील, तर ते का धरू देतील, हे पण माणसं आहेत ना, त्यांनी त्यांचं काहीतरी प्रतिकार करावा किंवा नाही म्हणावं वगैरे वगैरे. परंतु ते येणारे कोण आहेत, स्वामींच्या शब्दामध्येच येऊन गेलं ते बळीआडे. बळीआडे म्हणजे बलवान, आपल्यापेक्षा वजनदार, आपल्या अंगावर काही पडत असेल, आपल्यापेक्षा डबल वजन असेल तर आपण त्यांना काहीच नियंत्रित करू शकत नाही. तसं आपल्यापेक्षा जर का जास्त बलवान व्यक्ती असेल तर त्याला आपण प्रतिकार करू शकत नाही. आणि मुळातच जेव्हा केव्हा असं काहीतरी गुलाम केले जाताना ते कोणाला केलं जातं, जो कमकुवत व्यक्ती असतो, सर्वसामान्य व्यक्ती असतो, त्यालाच गुलाम केल्या जातं आणि तोच गुलाम होत असतो. वाघही शिकार करतो, माणूस आणि एखादा कुत्रा असेल तर तो माणसावर हल्ला नाही करणार, कुत्र्यावर करेल. म्हणजे तोही बघतो सगळ्यात सुरक्षित काय आहे, कमकुवत कोण आहे जास्त. प्राणी एखादा कमकुवत आहे माणसापेक्षा तर तो प्राण्यावर हल्ला करेल. तसं बळीआडे येतील तर हे कमकुवत लोकांवर ते हल्ले करतील किंवा त्यांना ते गुलाम बनवतील. आणि मग त्या ठिकाणी साधाईसा म्हणतात जी ते न देखावे जी, म्हणजे ते आमच्या नशिबी नको. आम्ही देवाचे साधक आहोत, देवाचे भक्त आहोत. आम्ही देवाचे म्हणजे आपण देवाचे गुलाम नाही बरं का. गुलाम हा प्रकार वेगळा आहे. गुलाम म्हणजे जबरदस्तीने कुणीतरी स्वतःच्या अधीन करून तो स्वतःच्या सेवा करून घेतो. तर ज्याच्याकडनं त्या सेवा करून घेतो त्याला गुलाम असं म्हटलं जातं आणि जो करतो त्याला बळीआडे असं म्हटलं जाईल. तशा पद्धतीने देवाने आपल्याला केलेलं नाही. देवाने आपल्याला गुलाम केलेलं नाही. देवाने आपल्याला भक्त केलेलं आहे आणि भक्त करून देव सांगतात, बाई देव भक्ताची थोरी देवाची जाणे. म्हणजे तो थोर आहे, तो गुलाम नाही आहे. जरी म्हटलं की ते दास्य मोचक सेवक भाव आहे, सेवक भाव परत वेगळा आणि गुलाम हा प्रकार वेगळा. एखाद्या कुठल्या तरी ना इलाजास्तव आपण एखाद्याचं काही काम करतो म्हणा, काही सेवा करतो, त्याला काय म्हणतात, त्याला गुलामी म्हटलं जातं. परंतु आपण आवडीपूर्वक जे काही कार्य करतो त्याला सेवा असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून साधाईसा ज्या आहेत
या स्वामींच्या बाबतीत त्यांची आवड चाड वगैरे इतकी चांगली आहे आणि अशा साधाईसांना स्वामी सांगतात की अशी अशी वेळ येणार आहे पुढे. ते म्हणतात जी जी ते मिया न देखावे जी, म्हणजे हे दृश्य आमच्या डोळ्याला नको किंवा आम्हाला ते भोगायला नको. स्वामी म्हणतात ना भिया हो साधे हो, म्हणजे स्वामी साधाईंना फक्त माहिती सांगतात. ती माहिती पण का सांगतात, ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून ती सांगितलेली आहे. न भियाओ साधे हो, हे तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही काही घाबरू नका. तुम्हावरी येथुनी वाजत वारा धरी जेल, म्हणजे तुम्हाला येथुनी वाजत वारा धरी जेल, म्हणजे पंच महाभूत आहेत. त्याच्यामध्ये भूमी अप अनल वायू खम, म्हणजे हे जे काही पंच महाभूत आहेत. आता जे चालतं ना सगळं, पाऊस पडतो आहे म्हणजे भूमी अप अनल वायू खम, हे कसलं कार्य आहे, म्हणजे तिथे पाऊस पडतोय म्हणजे अपभूताचं कार्य आहे. जमीन ही भूमीभूत आहे वगैरे वगैरे. किंवा गरम होतं आपल्याला, हे अनलभूताचं, भूमी अप अनल वायू खम, अनलभूताचं ते कार्य आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे पंचमहाभूत यामध्ये कार्य करत असतात आणि त्या अनुसार आपल्याला त्याचा त्रास होतो किंवा छान वाटतं. म्हणजे आपल्याला जर का हवा जर का लागली तर बरं वाटतं, पण कधी वाटतं, जे उष्णता निर्माण झालेली आहे मग हवा आली की बरं वाटतं. परंतु थंडी आहे आणि मग हवा लागली तर मग त्यावेळी काहीतरी उष्ण असेल अग्नी वगैरे तर मग बरं वाटतं. म्हणजे असे पंचमहाभूत असं कार्य करत असतात. ते त्या त्या प्रमाणात जर का आपल्याला मिळाले तर ते बरोबर आहे. आपण जर का पाय शेकतोय गरम पाण्यात तर ते गरम पाणी कसं पाहिजे, उकळतं पाहिजे का, गरमच आहे पण ते उकळतं नाहीये, ते असं गरम आहे, प्रमाणात गरम आहे. ते एखादा पदार्थ खायचा आहे तो प्रमाणात असला पाहिजे, थंड प्रमाणात असला पाहिजे, तिखट प्रमाणात असला पाहिजे, गोड प्रमाणात असला पाहिजे. म्हणजे प्रमाण हे ठरलेलं आहे ज्याचं त्याचं, त्या प्रमाणामध्ये आपण जगत असतो. आणि ते जर का प्रमाण कमी जास्त झालं की त्याचा आपल्याला त्रास होतो. आपण म्हणतो मला उष्णतेचा त्रास होतोय, मला थंडीचा त्रास होतो आहे, म्हणजे ते प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी ते झाल्यामुळे तो त्रास आपल्याला उद्भवलेला आहे. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की ते जे काही पंचमहाभूत आहेत, वाजत वारा धरी जेल, म्हणजे पंचमहाभूत निमित्त जे काही या जगामध्ये घडत असतं त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणजे ईश्वर साधक जे आहेत त्या ईश्वर साधकाला त्याचा त्रास होणार नाही. पुढे टीकेमध्ये याचं विश्लेषण आलेलंच आहे. तर अर्थातच स्वामींनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. स्वामी जे बोलतात ते काही खोटं नाही. नंतरच्या टप्प्यामध्ये काय झालेलं आहे, परकीयांचं आक्रमण झालेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, अनेकांना गुलाम केलेला आहे. कोणाला काय केलेलं आहे, कोणाला मारून टाकलेलं आहे, कोणाला विकून टाकलेलं आहे, इत्यादी प्रकारे त्यांनी आपलं गुलाम करून टाकलेलं आहे. बरं, तो काळ संपला का आता? आजही जर का आपण बघितलो तर आपण आता कोण आहोत? आपण स्वतःच्या मर्जीचे मालक आहोत का? काहीच नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, तुम्हाला जर का द्रव्य कमवलं त्याच्यावर सुद्धा नियंत्रण आहे. तुम्हाला द्रव्य खर्च करायचं त्याच्यावर पण नियंत्रण आहे. तुम्हाला स्वतःच्या ज्या काही वस्तू आहेत, स्वतःच्या मालकीच्या गोष्टी आहेत, पण तिथे सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टींचं नियमाचं पालन करून, मग ग्रामपंचायतचे नियम असतील, नगरपालिकेचे असतील, महानगरपालिकेचे असतील, देशाचे असतील नियम, हे सगळे तुम्हाला काय करावं लागतं, तुमच्या मनाने नाही चालणार काही. की त्याही पलीकडे जर का आपण गेलो तर ते म्हणतात आम्हाला सुट्टी भेटणार नाही कामावरून. म्हणजे काय आहोत आपण? एक प्रकारे गुलामच आहोत. फक्त आपण थोडं अपडेट गुलाम आहोत, है ना, व्यवस्थित कपडे घालून जातो वगैरे सगळं, पण एकंदरीत काय आहे तिथे गुलामीच आहे. ते म्हटले की नाही, एक दिवस नाही आले पगार तुमचा एक दिवसाचा भेटणार नाही, किंवा अजून काही तुम्ही जर का काही मागणी केली तर ती तुम्हाला प्राप्त होणार नाही, आम्ही सांगतो त्याच पद्धतीने चालावं लागेल वगैरे वगैरे. आणि एवढ्या तास काम करावंच लागेल, नाही केलं तर ते तिथून लगेच बघतात वगैरे वगैरे. हे काय आहे? आपण थोडं AC मध्ये बसतो म्हणून आपल्याला वाटतं आपण गुलाम नाही आहोत बरं का.
मुळात थोडं गुलामांना थोडं अपडेट केल्या गेलेलं आहे, आधीपेक्षा जास्त सुविधा मिळतात, परंतु आपण एकंदरीत गुलामच आहोत, अजूनही गुलाम आहोत. नाही नोकरीचे गुलाम तर प्रपंचाचे गुलाम आपण आहोतच. मला एवढ्या वाजता स्वयंपाक बनवावाच लागेल, एवढ्या वाजता मला कामाला जावंच लागेल, वगैरे वगैरे इत्यादी सगळ्या नियमांमध्येच आपल्याला राहावं लागतं. आपल्या नियमा वेगळं काहीच चालत नाही. तशा पद्धतीने हे सगळं गुलामीच आहे. आणि स्वामींनी सांगितलेलं आहे की ते नाकामध्ये व्यसन घालतील, है ना. तुम्ही म्हणता ना नाकी नऊ आल्या आता आमच्या, हे नाकामध्ये व्यसन घातल्यासारखंच आहे एक प्रकारे. आपण म्हणतो का कानी नऊ आले का तोंडी नऊ आले, नाकी नऊ आले असंच म्हणण्याची पद्धत आहे. आणि म्हणून जेव्हा आपण जिवंत आहोत का मेले आहोत हे कसं चेक करतात, इकडे आधी श्वास सुरू आहे की नाही, म्हणजे नाकाकडे पहिला आहे. आणि इत्यादी प्रकारे आपण समाजाच्या किंवा आपल्या वर्ण जाती वगैरे वगैरे जे काय आहेत त्या सगळ्यांच्या आपण अधीन झालेलो, त्यांचे आपण एक प्रकारचे गुलाम आहोत, फक्त आपल्याला ते जाणवत नाही. आणि म्हणून स्वामींनी सांगितलेलं परत अजून एक सत्य आपल्याला करायचं की न भिया हो साधे हो. ते तुम्ही घाबरू नका. कोणी जे ईश्वर साधक आहेत ना ते कसे आहेत, स्वतंत्र आहेत. अनुसरला जीव कसा आहे, स्वतंत्र आहे, त्याला कोणाचं बंधन नाही. फक्त आपण कवणा अधीन व्हावे नाही, आपल्या अधीन कवणा ते करावे नाही. जीवे परमेश्वरा अधीन व्हावे, देवाच्या अधीन व्हावं. आणि तुम्ही इतर कोणालाही स्वतःच्या अधीन करा. लक्षात घ्या बरं का. तुम्ही जर का कोणाला स्वतःच्या अधीन केलं, त्यांना गुलाम केलं, लक्षात घ्या आपल्याला वाटतं की आपण त्यांना गुलाम केलं, पण नकळत आपणही त्यांचे गुलाम झालेलो असतो बरं का. जे ती व्यक्ती नसेल तर मग ते कार्य कोण करणार, म्हणजे आपणही त्यांचे गुलाम झालेलो आहोत. एखाद्या वेळेस आपण जर का कोणाचे गुलाम झालो, अधीन झालो, तर ते सुद्धा अधीनत्वच आहे. आणि आपल्या अधीन कोणाला केलं ते सुद्धा आपल्यालाच अधीनत्व आहे. परंतु जर का ईश्वराच्या जर का तुम्ही अधीन झाला, जीवे परमेश्वरा अधीन व्हावे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्रास नाही बरं का. लक्षात घ्या. आपल्याला आपण इकडच्या टप्प्याला आहोत. सारंग पंडित तिकडे पलीकडे होते, स्वामी इकडून होते. स्वामी म्हणतात इकडे या म्हणजे अनुसरा, इकडे ते सुख दुःख तुम्हाला नाही, म्हणजे तिथे जो आनंद आहे तो इथे नाही आहे. परंतु आपण जेव्हा अलीकडे असतो तेव्हा आपल्याला पलीकडचा भाग जो आहे त्याचं आकर्षण पण असतं आणि तिकडे जाण्याची भीती पण असते. दोन्ही गोष्टी असतात बरं का. लक्षात घ्या. आपल्याकडे डॉक्टरकडे जायचंही असतं आणि गोळ्यांचं पण नको वाटते आपल्याला, सलाईन नको वाटते, ते म्हटले रक्त चेक करायचं ते इंजेक्शन नको वाटतं. जायचं पण आहे म्हणजे आकर्षण पण आहे, मला डॉक्टरकडे घेऊन जाणं, तिथे उपचाराची पण भीती आहे. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. तशा पद्धतीने आपल्याला परमेश्वर पैकीचं आकर्षण पण आहे, तिकडे जायचं सुद्धा नाही आपल्याला, तिथली भीती आहे. म्हणजे तिथे कसं असेल, काय असेल, भिक्षा मिळेल का, जेवायला मिळेल का, आपला सगळ्यात पहिला प्रश्न तो असतो, है ना. महाप्रसादाची वेळ कधीची आहे. स्वामींनी स्पर्श केले त्याला प्रसाद म्हणतात, आणि जे भोजनाचे त्याला काय म्हणतात, महाप्रसाद. म्हणजे खूप वेळा आपण तिथे अडकतो किंवा आपली काळजी ती असते, मग तिथे राहायची व्यवस्था आहे का, तिथे बसायची व्यवस्था आहे का, निरूपणाला असं तर टेकून बसता येईल का मला. म्हणजे अर्थातच खूप लोकांना त्याचा काही त्रास असतो, प्राकृतिक त्रास असतो, शारीरिक त्रास असतो, तर मग भाग वेगळा आहे. परंतु जर का तुम्हाला खरोखर त्रास असेल ना आणि तरी तुम्ही म्हटले नाही सोय हो ना हो आपण जायचंच, तर देव बरोबर तुमची सोय करतात. तिथे तुम्हाला काही त्रास होणार नाही, बरोबर तुमची सोय त्या ठिकाणी होते. आणि प्रकृतीजन्य त्रास असेल तर काही हरकत नाही. परंतु या ठिकाणी स्वामींनी जे सांगितलेलं आहे ते कुणासाठी आहे, जे स्वतंत्र होऊ इच्छितात, अनुसरू इच्छितात, किंवा ज्यांनी अनुसरण घेतलेलं आहे त्यांना मात्र अशा प्रकारचा कुठलाही त्रास होणार नाही. आणि म्हणून ते सांगितलं की तुम ते महारोग न बधिते. ते म्हणाले मग कॅन्सर कसं काय होऊन राहिलं. म्हटलं तुमचे या पदामध्ये देव कोणाला सांगतात, म्हणजे जीवाला सांगतात. जीवाला होतच नाही कॅन्सर. म्हटलं कॅन्सर कोणाला होतो,
शरीराला होतो. आणि शरीर तर इथेच ठेवून जातो आपण. म्हणजे जीव स्वरूपाबद्दल देव म्हणतात. देवाचं प्रत्येक वचन देह स्वरूपासाठी नाही, जीव स्वरूपासाठी म्हणून आहे. आणि म्हणून जो जीव अनुसरलेला आहे तो कितीतरी अर्थाने सुरक्षित होऊन जातो, सहज सुरक्षित होऊन जातो. आणि म्हणून आपल्याला ते सुरक्षितत्व जे आहे ते देवाने सांगून ठेवलंय, नुसतंच सांगितलं नाही. आपण पहिल्या दिवशी बघितलं की देवाने 800 वर्ष आधी वचन सांगितले ते आता कार्यरूप आहेत की नाहीत, किंवा देव जे वचन सांगतात ते नुसतं सांगतातच का. जसं आपण म्हणतो ना, तुम्हाला कधी काही मदत लागली तर आम्हाला सांगा बरं का. आणि आपण फोन केला की ते म्हणतात आम्ही गावाला आहोत, की आम्हाला जमणार नाही वगैरे वगैरे. म्हणजे जीव शब्द देतो परंतु कामी मात्र येत नाही. परमेश्वर शब्दही देतात आणि साह्य देखील करतात. साधाईसांना नुसतं शब्द दिला नाही. जेव्हा परकीयांचं आक्रमण आलं त्यावेळेला पूर्ण परमार्ग जो आहे तो आक्रमणापासून थोडस दूर जातो आहे. की स्वामींनी सांगितलं की ज्या ठिकाणी असं काही हिंसा वगैरे होत असेल त्या ठिकाणी थांबू नये, आणि तो हिंसाचार ज्या भागामध्ये त्या ठिकाणी आपण थांबता कामा नये, आणि श्रुत दृष्ट चुकवावे असंही स्वामींनी सांगितलंय. आणि म्हणून आचार्य भटोबा समस्त गुरुकुळाला घेऊन एका वेगळ्या विभागामध्ये चाललेले, शांत विभागामध्ये, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे 2 गट आहेत, एक तरुण गट आहे आणि एक वयस्कर गट आहे. तरुण गट व्यवस्थित चाललेला आहे पटापट, पण वयस्कर गटाला मात्र तेवढ्या वेगाने चालता येत नाहीये. मग आता करायचं काय. भट्टोबास निर्णायक व्यक्ती आहेत, म्हणजे निर्णय घेणारे व्यक्ती आहेत. निर्णय आयुष्यामध्ये खरोखर घेता आला पाहिजे बरं का. अनेक लोकांना वेळेवर निर्णय घेता येत नाही, आजही नाही घेता येत. त्यांना म्हणजे साधारण आहे की जेवायला बसल्यानंतर मग आज गोड खाऊ की नको खाऊ हे निर्णय करता येत नाही. मग चपाती घेऊ अजून की नको घेऊ हा सुद्धा कधी कधी निर्णय घेता येत नाही. आणि नंतर कळतं उगाच घेतली बरं का चपाती, किंवा नंतर कळतं अजून एक चपाती घेतली पाहिजे होती. आम्हाला हे साधारण निर्णय कळत नाहीये. आचार्य भट्टोबासांना ते निर्णय घ्यायचे आहेत की ज्यामध्ये मागून परकीय शस्त्र घेऊन येत आहेत, आणि त्या वेळेला आपण काय करायचं आहे. आणि भट्टोबासांना कोण आठवले. देव आठवले, आमचे स्वामी आठवले, आणि साधाईसा आठवल्या. म्हणजे आचार्य भट्टोबास तर देवाला आठवतच होते, परंतु साधाईसांना पाहिल्यानंतर पण देव आठवतो, आणि साधाईसा देवांच्या संबंधित आहेत. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे की साधाईसांना जे अभिवचन देवाने दिलेलं आहे ते लक्षात आलं त्यांच्या, आणि ते म्हणाले साधे हो, तुम्ही काय करा, देवाने तुम्हाला अभयदान दिलेलं आहे, तर तुम्ही हे वयस्कर मंडळींना घेऊन इथे थांबा, हे तरुण मंडळींना घेऊन मी पुढे निघून जातो, आणि नंतर मग आपण एकत्र येऊया हे सगळं शांत झालं की. आणि आधार कसला आहे. स्वामींच्या वचनाचा. स्वामींनी कधी काळी साधाईसांना जे सांगितलं की न भिया हो साधे हो, हे भट्टोबासांनी गांभीर्याने घेतलेलं आहे. आमच्या स्वामींचं एकही वचन आम्ही गांभीर्याने घेत नाही, आम्हाला त्या वचनाचं गांभीर्य नाहीये. परंतु आचार्य भट्टोबासांना मात्र ते गांभीर्य आहे, आणि त्याच्यामुळे ते साधाईसांना एवढा मोठा निर्णय सांगतात की तुम्ही एवढ्या लोकांना घेऊन इथे थांबा. आता सांगा बरं, मागून ते शस्त्र घेऊन येणारे ते कोणालाच काही बघत नाही, सरळ त्यांचा शिरच्छेद करतायत, त्यांची हानी करतायत. अशा या परिस्थितीत साधाईसांना तिथे बसवायचं आहे. आधार फक्त आमच्या स्वामींचं वचन आहे, आमच्या स्वामींचं एक वाक्य आहे, काही शब्दांचं, काही अक्षरांचं एक वाक्य आहे आमच्या स्वामींचं. त्या आधाराने आचार्य भट्टोबा साधाईसांना तिथे थांबवतात. आमच्या साधाईसा पण कशा आहेत. न भिया हो साधे हो, हे स्वामींचं वचन त्यांनाही आठवलं, आणि कुठेतरी त्यांच्या अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणामध्ये साह्याचा जो काही भाव आहे, म्हणजे देव असण्याचा जो भाव आहे, परमेश्वर हृदयगाम्य त्यांनी केलेलं आहे, हे सगळं त्यांना नव्याने एकदा परत आठवलं असेल, आणि एकदम सक्षम झाल्या त्या. आणि सर्व साधकांना, वयस्कर साधक महिला वर्ग असतील वगैरे, त्यांना आतमध्ये बसवलं. परळी वैद्यनाथची घटना आहे, आणि त्या आतमध्ये त्यांना बसवलं, आणि स्वतः मात्र कुठे बसल्या, उंबरठ्यावर बसल्या.
स्मरण सुरू आहे देवाचं, आणि त्यावेळेला ते पूर्ण रक्ताने माखलेलं शस्त्र घेऊन काही लोक आले आणि साधाईसाने विचारलं, इथे कोणी आहे का आतमध्ये? इथे कोण नाही म्हणे, मी आहे श्री चक्रधराची दासी येल्लो. म्हणजे त्या ठिकाणी घाबरलेल्या नाही साधायचा, कारण की देवाचं वचन आहे ना, देवाचं वचन जे आहे ते पालन आपण केलं की त्याचं कार्य, ते वचन कार्यरूप होतं. याचा अनुभव आमच्या साधाईसांनी आम्हाला दाखवलेला आहे. देवाचं वचन किती महत्वाचं आहे, देवाचे शब्द किती महत्वाचे आहेत, हे आम्हाला आमच्या साधाईसांनी अनुभवास आणून दिलं. आणि त्या घाबरल्या. ते म्हणाले की मी श्री चक्रधराची दासी येल्लो इथे बसलेली आहे. आणि ते लोक निघून गेले. आतमध्ये ते डोकावले नाही किंवा साधाईसांना तर त्यांनी काहीच केलं नाही. आता आले असते, एखादे उतरला असता, म्हातारी बसलेली आहे, आमच्या साधाईचा वयस्कर आहेत, स्थूळ आहेत, परंतु तो त्यांच्याकडेही आला नाही, आतमध्ये डोकवलं नाही, निघून गेले. आचार्य भट्टोबासांनी स्वामींच्या वचनावर जो विश्वास दाखवलेला आहे तो स्वतः परमेश्वराने खरा करून दाखवलेला आहे. आपण काही छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरत राहतो, ते एवढी मोठी घटना आहे, घडलेली आहे. आणि म्हणून हे वचन स्वामींनी साधाईसांना सांगितलं की साधाईसांच्या माध्यमातनं स्वामींनी काय केलेलं आहे, साधकांचं रक्षण केलेलं आहे, निमित्त साधाईसांना करवलेलं आहे. आपल्या माध्यमातनंही असे धर्म कार्य घडले पाहिजेत. आपणच धर्माचा लाभ नाही घ्यायचा, धर्माचा लाभ आपल्यामुळे इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे. इतरांची धर्महानी आपल्यामुळे होता कामा नये किंवा धर्माचा लाभ इतरांना व्हावा, त्यासाठी आपण सक्षमपणे तिथे थांबलो पाहिजे. आमचे स्वामी सांगतात धर्मा धर दीजे, आपण एखाद्याच्या धर्माला आधारभूत झालो पाहिजे. अशा प्रकारचं वचन आज्ञा आमच्या स्वामींनी आम्हाला केलेली आहे. या संदर्भातलं अजून विश्लेषण आपण बघूया टीका रूपाने. न भियाओ साधे हो तुम्हावरी वाजत वारा येथुनी धरी जेल. वारा म्हणजे पंचभूत निमित्त उपद्रव. वारा म्हणजे नुसताच वारा का? आमचे स्वामी नुसतं वाऱ्यापासून वाचवते किंवा पावसापासूनही वाचवणार का? पावसापासून, पाण्यापासून, उन्हापासून, पंचमहाभूत मध्ये सगळंच आलं, मग फक्त वाऱ्यापासूनच वाचवणार आहेत का? ना, वारा म्हणजे नुसुद्धा वारा नव्हे. वारा म्हणजे पंचभूत निमित्त उपद्रव. भूमी आपणाल वायू खम. या निमित्ताने जर का काही उपद्रव झाला, याच्याने उपद्रव होत नाही, ते प्रमाणात बरोबर चालतात. पण कधी कधी सृष्टीचं जी काही व्यवस्था आहे, जे कार्य आहे, विशिष्ट विभागामध्ये पूर येतो, आता हे विशिष्ट विभागामध्ये वादळ येतं किंवा विशिष्ट विभागामध्ये ऊन वाढतं, हे जे काय आहे ते पंचमहाभूत निमित्त उपद्रव. म्हणजे तो उपद्रवाला या ठिकाणी वारा असं म्हटलेलं आहे. तोची त्रिविध म्हणजे ज्यांना साह्य केलं जातं तर सरसकट सगळ्यांना सारखं साह्य आहे का? एखादा उत्तम आचार करतो, एखादा मध्यम प्रकारचा आहे, एखादा कनिष्ठ प्रकारचा आहे, मग सर्वांना सारखं साह्य होतं का? म्हणजे कनिष्ठ जो आचार करेल त्यालाही उत्तम आचरणकर्त्याप्रमाणे साह्य होईल का? किंवा उत्तम जो आचार करतो त्याला कनिष्ठ आचरण करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे साह्य होईल का? त्याचे तोची त्रिविध म्हणजे हा जो वाजत वारा देव धरणार आहेत, म्हणजे साह्य करणार आहेत, त्याच्यामध्ये 3 प्रकार त्याच्यामध्ये येतात. एक वाराची वाजोने दीजे, म्हणजे उत्तम आचरण करणारा जो योग्यतेचा व्यक्ती आहे त्याला वाराची वाजोने देते, म्हणजे त्यावर संकटच येत नाही. काही लोक असतात की त्यांना संकट हा प्रकार, म्हणजे त्यांना दुःख हा प्रकार नसतोच, येतच नाही त्यांना. सर्व काही व्यवस्थित असं चालतं. आमच्या लहानपणी मला एक हिंदीचा धडा होता, तो होता बीमार न होणे का दुःख. तो माणूस आजारीच पडत ना, तो म्हणे मी हे खातो, जास्तीचं खातो, कमीचं खातो, तरी मी आजारीच पडत नाही. आणि आजारी न पडण्याचं दुःख त्याला वाटत होतं ना. आजारी पडणं काही वाईट नाही. आपण मस्त 8 दिवस आराम करतो, लोक भेटायला येतात लांबून लांबून, फळं बिळं हे ते, कुणी हात पाय डोकं गळा असं दाबून देतात. म्हणजे आजारी पडणं हे कधी कधी वर्षातनं चांगलं पण असतं थोडंसं. तर या ठिकाणी वाराची वाजोने दीजे म्हणजे देव एखाद्याला संकट येऊच देत नाहीत.
का बरं संकट येऊ देत नाही? हे या जन्मात संकट येऊ देत नाही, परंतु मागील जे काही गत देही ज्ञान देही त्यांनी तेवढे कष्ट घेतलेले आहेत बरं का, तेवढे कष्ट त्यांनी सोसलेले आहेत, तेवढ्या आवडीपूर्वक त्यांनी समर्पण केलेलं आहे, म्हणून इथे त्यांना ते दुःख नाही आहे. आणि त्यामागे अनेक कष्ट त्यांनी घेतलेले आहेत, आणि म्हणून एखाद्याची वाराची वाजो नेदिजे, म्हणजे एवढे त्यांनी कष्ट आधी सहन केलेले आहेत की आता त्याच्यामुळे ती जी चाड, त्याची आवड, जे समर्पण आहे, त्याच्यामुळे परमेश्वराचं विशेष साह्य या ठिकाणी आहे. दुसरे वाजिनला तरी व्यग्रता नाही. आणि दुसरा, एखाद्याला तो वारा वाजेल, जसं मी सांगत असतो, संकट येणारच नाही अशातला भाग नाही बरं का. तुम्ही म्हणाल आम्ही नामस्मरण करू, मग आम्ही जेव्हा चालू तेव्हा आम्हाला पाऊस नाही लागला पाहिजे, आम्हाला ताप नाही आला पाहिजे वगैरे, असं होता कामा नाही. मी एकदा एका ठिकाणी निरूपणाला गेलेलो आणि माझ्या पायावर पंखा पडला, मोठी जखम झालेली मला. ते मला बोलले की तुम्हाला कसं काय लागलं बरं, तुम्ही निरूपणाला आलेले, चांगल्या कार्याला आलेले, मग तुम्हाला का लागलं? तुम्हाला साह्य झालं पाहिजे होतं. त्यांना मी सांगितलं की साह्य मला कसं कसं झालेलं आहे, मी फक्त लागलेलं नाही बघितलं, कुठे कुठे लागू शकत होता अजून, आणि तेवढ्या ठिकाणी देवाने वाचवलं, हे मला साह्य झालेलं आहे. आणि जर का मला लागू नये असं वाटत असेल तर मी सुद्धा आधी भरपूर आजारी पडायचो, मी संवत्सरला होतो तेव्हा, पण नंतरच्या टप्प्यामध्ये मी आजारीच पडलो नाही. हा, तर मग मलाही वाटतं की माझा कर्मनाश कसा होईल, काय होईल. मग हे जे लागलेलं आहे, हे लागलेलं बघून मला उलट बरं वाटलं की आपलंही काहीतरी कर्मनाश होतोय, काहीतरी भोग आहे आपले, तोही नाचतोय. जे कष्ट झाले पाहिजे थोडे ना थोडे, म्हणजे अगदीच आरामदायक हा प्रकार नको पाहिजे. आणि म्हणून जर का चाड का असावी, मागील वचनाचा परत आपण संदर्भ जर का घेतला या वचनामध्ये, तर हा पक्ष काय सांगतो, दुसरे वाजिन्नला तरी व्यग्रता नाही. जर का एखादा त्रास झाला जरी तर त्याचा त्रास नाही होत त्याला, का ना त्याच्यामध्ये आवड आहे. आवड असल्यामुळे काय होतं, एखाद्याला तिखट खाणं आवडतं. आम्ही मार्गात राहिलो, मार्गामध्ये साधू मंडळी भरपूर तिखट खातात बरं का, तर जेवढं तिखट असेल तेवढं त्यांना छान वाटतं. आता त्या तिखटाचा त्रास झाला पाहिजे की नाही खाताना वगैरे. असं एखादा तिखट न खाणारा माणूस असून त्याला थोडं जरी तिखट खायला मिळालं तरी त्याच्या डोळ्यातनं पाणी वगैरे, नाकातनं पाणी सगळं, म्हणजे त्याला एवढा त्रास होतो. आणि एखाद्याला जो तिखट खाणारा व्यक्ती त्याला सुद्धा तिखटच लागतं, परंतु व्यग्रता नाही, म्हणजे त्या तिखट खाण्याचा त्याला खाताना त्रास होत नाही, खाल्ल्यानंतर त्रास होत नाही. व्यग्रता नाही म्हणजे तिखट त्याला लागत नाही अशातला भाग नाही. एक जण होते, ते जेवढं तिखट असेल, संवत्सरला काय व्हायचं, भाकरी सकाळच्या नाश्त्यामध्ये भाकरी असायची आणि कधी काळी एक चटणी बनायची, अशी एकदम पेस्ट असायची, पण ती एवढी तिखट, पण चविष्ट तिखट बरं का. तर ती चटणी जर का असेल ना, तर म्हणजे एक भाकरी तर अशीच नाश्त्याला आम्ही खाऊन जायचो. एक जण होते, त्यांना ते जेवढं तिखट लागायचं म्हणजे अजून वाढा अजून वाढा, आणि अरे एवढं तिखट लागतं तरी खाता येते. मग कळालं हे तिखट खाणारेच आहेत. परंतु व्यग्रता नाही, म्हणजे एखाद्याला त्रास होईल, एखादा व्यक्ती पावसात सापडेल, पुरात सापडेल, उन्हात सापडेल, वादळात सापडेल, तरी व्यग्रता नाही, म्हणजे त्याला त्रास होणार नाही. त्याच्यातनं बरोबर तो, म्हणजे कोणे एके काळी संवत्सरला काय झालेलं होतं, मोठा पूर आलेला होता, पूर्ण आश्रमात पाणी वगैरे. त्यावेळी मग सगळ्यांना, महिला वर्ग असतील, वयस्कर वगैरे, यांना पाण्यातनं सुरक्षित स्थळी घेऊन आलेले होते. मामाजींनी सुद्धा त्यावेळेला दोर पकडून सगळ्यांना इकडच्या सुरक्षित ठिकाणी घेऊन आलेले होते. म्हणजे पूर आलेला आहे, पण त्याचा त्रास नाही, कोणाचं त्याच्यामध्ये काही निधन झालं की काय झालं वगैरे वगैरे, असा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. किंवा संवत्सरला असताना मी बघायचो की मोठे मोठे साप निघायचे. पहिला पाऊस पडला की साप, विंचू आणि गोम हे 3 लोक आम्हाला भेटायला यायचे. परंतु समजा गोम तरी एखाद्याला चावली नाही चावली किंवा विंचू, पण साप चावला तर काय होईल, मोठे मोठे साप निघायचे, नाग निघायचे. परंतु व्यग्रता नाही, म्हणजे नुसतं संवत्सरच नाही, आपले सर्व आश्रम गावखेड्यांमध्ये आहेत.
तिथे सगळीकडे तुम्हाला माहिती पडेल की साप निघतो वगैरे सगळं होतं, परंतु कोणाला तरी साप चावला आणि कोणतरी मेलं अशा प्रकारची बातमी तुम्हाला येत नाही. म्हणजे तिथे सापच निघत नाही अशातला निघतो, परंतु व्यग्रता नाही, म्हणजे तिथे साह्य होत. एखाद्याला योगच येत नाही, परंतु एखाद्याला योग आला तरी त्याचा त्रास किंवा त्याच्यापासून त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही. तिसरे उत्तर काळी उपद्रव नाही. आता तिसरा व्यक्ती जो आहे त्याला उत्तर काळी उपद्रव होत नाही. म्हणजे कधी कधी असं असतं की आपण काहीतरी थंड वगैरे पेय पिलं, आता है ना, आपण थकून भागून आलो आणि इथे काहीतरी थंड पेय ठेवलेलं आपण ते पिऊन घेतलं, बरं वाटलं छान एकदम. आता याचा उपद्रव कधी सुरू होतो? 2, 3, 4 दिवसामध्ये तुम्हाला शिंक सुरू होते आणि मग तुम्हाला आठवतं तिथे थंड पाणी पिलं ना आपण, त्याचा त्रास सुरू झाला. डॉक्टर विचारतात काल काय खाल्लं होतं, काही थंड काही खाल्लं होतं का वगैरे. म्हणजे उत्तर काळी उपद्रव, काही पदार्थांचा आपल्याला या क्षणाला उपद्रव होत नाही, आपण खाऊन बसतो, त्याचा उपद्रव तुम्हाला नंतर होईल. एखादा व्यक्ती गोड खाईल, डायबिटीस वाला असेल, त्याला 2-3 दिवसांनी त्याचा त्रास उद्भवू शकतो. परंतु ईश्वर साधक व्यक्ती असा आहे, भिक्षांनामध्ये जर का काही आलेलं आहे किंवा काही असं प्राप्त झालेली सेवा आहे, ती कठीण जरी असेल, ती सेवा करताना एखाद्याला त्रास होतच नाही. एखाद्याला त्रास झाला तरी त्याचा त्रास होत नाही आणि एखाद्याला त्रासही होतो, परंतु त्याच्याबद्दलचं जे काही पुढे टप्प्यामध्ये जे काही उपद्रव होणार आहे तो उपद्रव त्याला होत नाही. जसं एखादी व्यक्ती असते, ती पदयात्रेमध्ये चालली की ते म्हणणार आता मी घरी गेल्यानंतर माझे पाय खूप दुखतील बरं का. मग त्या वेळेला ती त्या भीतीमध्ये असते, घरी आल्यानंतर सुद्धा तो उपद्रव जो होणार आहे, जो इतर वेळी होतो, तो उपद्रव यावेळी होणार नाही. अशा पद्धतीने परमेश्वराचं साह्य असतं. तिसरे उत्तर काळी उपद्रव नाही. आता हे सर्व जे काही सांगितलं ते कशासाठी सांगितलं किंवा याच्यातनं नेमकं काय सांगायचं आहे बरं? सिद्धांत तात्पर्य जे अनुसरले असी कवणी उपसर्ग न पडती. याच्यातनं एकच सांगायचं आहे, जो व्यक्ती अनुसरलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा उपसर्ग न पडती, म्हणजे सृष्टी व्यवस्थेच्या संबंधित कुठलेही त्रास जे आहेत ते त्याला होत नाहीत. म्हणजे त्याचे जे काही प्रस्वरूप असतील किंवा क्षोभरूप असतील, किंवा तिथे वचनामध्ये स्वामींनी सांगितलं प्रारब्ध भोगेक्षय, तोही त्रास त्याला होऊ शकतो. आमच्या आचार्य भटोबासांना उष्णतेचा त्रास होता, हिवाळ्यातही चंदन लावून बसायचे ते, मग एवढा त्रास त्यांना होता, परंतु त्या संबंधित तो कसा होता त्रास, तो प्रकृतीजन्य होता. त्यांनी तो जोडलेला आहे, म्हणजे सन्निधानातला किंवा अनुसरणाच्या सन्निधानातला तो भोग आहे तो त्याचं त्यांनी कधी आया बापो त्यांनी केलेलं नाही भटोबासांनी. म्हणजे ते प्रकृती संबंधित राहतीलही, परंतु त्याचा सुद्धा त्रास तुम्हाला होणार नाही. का? कारण की आवड आहे आणि चाड आहे. परत मागील वचनाचा संदर्भ येतो त्याच्यामध्ये. आई जेव्हा स्वतःच्या मुलासाठी भाकरी बनवते ना, गावाकडची आई बरं का, कारण की गावाकडच्या आईकडे चूल असते, इकडच्या आईकडे चूल हा प्रकार नसतो. तर चुलीवर कसा आहे, निखारा आहे सगळा काही, आणि त्या ठिकाणी ती भाकरी तव्यावर पण भाजायची, त्या निखाऱ्यावर पण भाजायची, त्याचा चटकाही लागतो. आणि गरम गरमच काय करायची, वाढायच्या आधी काय मोडायची है ना, वाढायच्या आधी मोडायची आहे ती गरम गरमच मोडायची आणि गरम गरमच वाढायची. आणि त्यामध्ये इतके तिला हाताला चटके लागतात. तिला जाणवतात का ते चटके? कारण की मुलासाठी बनवते आहे, त्याच्यामुळे ती चाड आवड एवढी आहे की तिला ते चटके जाणवत नाहीत. परंतु मग सासरचे कोणी आले तर, किंवा नावडते पाहुणे आले तुमच्याकडे, सासरचे नाही घेत आहेत बरं का, नावडते कोणी व्यक्ती आले की अरे हे धर्माचे नाहीत काय नाहीत, उगाच अन्यमार्थ करत बसणार आहेत, मग अशा वेळेला आपल्याला थोडासा त्रासजनक वाटतो की नाही. मग त्यांना शरबत देताना सुद्धा आपल्या हाताला तो बर्फ थोडासा झोंबतो, आहे की नाही. का? कारण की ते उपयुक्त नाहीत.
परंतु जे धर्माला उपयोगी पडणारे आहेत वगैरे असा कुठला अन्य व्यक्ती जरी असला तरी सुद्धा त्यांच्यासाठी एखादं काही करताना आपल्याला काही तसा त्रास होत नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे त्रास होणं आणि न होणं हे तुमच्या आवडीशी संबंधित आहे. ज्या कार्यामध्ये तुमची आवड आहे त्या कार्यात तुम्हाला कुठलाही त्रास जाणवणार नाही. आणि ज्यामध्ये आवड हा प्रकार नाहीच, मग ते साधं जरी कार्य असेल, कोणी म्हटले कापूस उचलून द्या बरं, तर ते कापूस सुद्धा आपल्याला जड होईल. म्हणजे इत्यादी प्रकारे आमचे स्वामी सांगतात की न भियावो साधे हो, कारण की साधाईसांना ती आवड आहे, चाड आहे, म्हणून त्यांच्यासाठी ते वचन लागू झालं. आपण सुद्धा एवढी आवड आणि चाड जर का आपण आपल्यामध्ये बाळगली तर आपल्यासाठी सुद्धा असंच कार्यरूप परमेश्वर करते. आमचे आचार्य, आमचे जे स्वामी आहेत श्री प्रभू महाराज, जेव्हा त्यांनी उपवास है ना उपोषण केलेलं आहे, जगातलं पहिलं उपोषण आमच्या श्री प्रभूंनी केलेलं आहे. आणि 11 एका मताने 18 दिवस त्यांनी ते उपोषण केलं. आणि हे जेव्हा कळालं साधाईसांना तेव्हा ते तडक तिकडून निघालेले आहेत. देवाने साधाईसा आलेले आहेत. आबाईसा तर श्री प्रभूंच्या इथेच आहेत. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर श्री प्रभू जे 11 ते 18 दिवस त्यांचं उपोषण, पाणीचा थेंब सुद्धा त्यांनी घेतलेला नाही, पण साधाईसा जे आहेत ते स्वामींचं चरणोदकाशिवाय पाणी पिणार नाही. हे जेव्हा श्री प्रभूंना सांगितलं गेलं, लगेच श्री प्रभूंनी म्हणाले आणा पाणी घेऊन या. आणि मग आता साधाईसांना म्हटलं आता पाणी घेतलं तुम्ही, आता भोजन करा. ते म्हणे स्वामींच्या उच्चिष्ट प्रसादाशिवाय भोजन नाही. आता स्वामी जेवतच नाही तर उच्चिष्ट प्रसाद कुठून मिळेल. परत श्री प्रभूंना सांगितलं की आपल्या प्रसादाशिवाय ते जेवणार नाही. लगेच स्वामींनी म्हटलं घेऊन या ताट. म्हणजे का बरं, त्यांचं कोणाचंच ऐकलं नाही. भट्टोबासांचं ऐकत नाही, माहीम भट्टांचं ऐकत नाही, अख्ख्या गावाचं ऐकलं नाही. साधाईसाचं कसं ऐकलं, त्या आवडी त्यांच्यामध्ये ती त्या प्रकारची असल्यामुळे त्या आवडीपूर्वक आमच्या स्वामींना म्हटलं गेलं की देवा तुम्ही जाऊ नका, मी भाऊबीज करेन. स्वामींना थांबावं लागलं. सगळे सांगतात तर स्वामी थांबत नाही. आणि त्या एका लहान मुलीने सांगितलं स्वामी थांबले, कारण की त्यांच्यामध्ये ती आवड आहे. आणि म्हणून या वचनामध्ये आपण सहाय्य प्रकरणाची एकूण 4 वचनं घेतलेली आहेत. आजचं हे 4थं आणि समारोपीय सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार या प्रकरणातील 104 क्रमांकाचं वचन न भियावो साधे हो तुम्हावरी वाजत वारा येथून धरिजे लेन या संबंधित उत्तरार्ध डोमेग्रामची 185 क्रमांकाची लीळा आपण श्रवण आणि चिंतन केलेले आहे. दंडवत हो.